भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्यांची मती. अरे इथं मरण्याची आहे कोणाला भीती. आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. माझे नाव स्वराज चंद्रशेखर राजे गोरे. संपूर्ण जगात भगव्याचा दरारा निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊबाई साहेब आणि आम्हा मुलींच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. ज्यांची नजर तीक्ष्ण आणि बुद्धी चालाक होती, ज्यांची अफाट संघटन चातुर्य होतं, ज्यांनी स्वराज्याचे सुराज्य केले आणि स्वनेतृत्वाने नवीन सृष्टी घडवली, नैतिकतेचे संस्कार असलेले, सत्य व न्याय यांच्यावर निष्ठा ठेवणारे, संकटात खचून न जाता आलेल्या संकटाच्या चिंधड्या उडवणारे माझे राजे शिवछत्रपती. दी फादर ऑफ इंडियन नेव्हीज असणारे, ज्यांनी सूरज लुटीची बातमी द लंडन गॅजेट या विदेशी वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून आणण्यासाठी विदेशियांना भाग पाडणारे, असं ज्यांचं व्यक्तिमत्व आणि हे मार्गदर्शन फक्त महाराष्ट्राला नसून सगळ्या जगाला दी ग्लोबल एक्सपेक्ट म्हणून दरारा निर्माण करणारे माझे राजे शिवछत्रपतींचा आज जन्मदिन. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. काळ जात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे, काळ जात राहती अमुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आक ओसतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आक ओसतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो गान झोपतो असा तुफानी मातीचा राजा, असा शिवछत्रपती माझा, असा शिवछत्रपती माझा. शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकावं हेही शिकण्याची गरज आहे. दाढी वाढवून चंद्रकोर लावून कोणी छत्रपती होत नाही, तर त्याला 51 वर्षाच्या कालावधीत 35 वर्ष घोड्यावर काढावं लागतं. झोपेपेक्षा त्याग जास्त करावा लागतो. एका स्वप्नासाठी सगळं जीवन या मातीला समर्पित करावं लागतं. तेव्हा कुठे छत्रपती होता येतं. हे एक भूमिका नसून वयाच्या 7व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहून पूर्ण आयुष्य या मातीला दान करून स्वराज्याचे सुराज्य करून त्यांनी आपल्याला दिलं. आयता घास त्यांनी आपल्या तोंडात दिलाय, पण आपल्याला खाता येत नाही. सत्तेवर जेव्हा महाराजांनी 2दा स्वारी केली तेव्हा तेथीलचे व्यापारी त्यांना इतके घाबरले होते की ते महाराष्ट्र सोडून जात होते. पण मोगलांनी त्याला इथे लाच देऊन थांबवलं. पोर्तुगीज, इंग्रज त्यांना शिवाजी महाराजांनी त्याच वेळी पळवून लावलं होतं, पण ते जर तेव्हा गेले असते तर 200 वर्ष भारत पारतंत्र्यात राहिलाच नसता. आज आपल्या भारतात इतकी अज्ञानता निर्माण झाली आहे की माणूस पळत सुटलाय. तुम्ही ज्योतिष मानता का? मी मानत नाही. आज सगळे महाराज पैसे पाहिजे असेल तर हा मंत्र म्हणा, आयुष्यातील शनी दूर करायचा असेल तर ही पूजा करा, अमुक करा तमुक करा. आज मी पण तुम्हाला यशस्वी होण्यासाठी एक मंत्र देते, ते म्हणजे माझ्या शिवछत्रपतींचा इतिहास वाचा, त्यांचे गुण अंगीकारा, त्यांचा अष्टवधानपणा स्वीकार करा, त्यांची कष्ट निष्ठा यांची आठवण ठेवा. बघा, या जगात तुम्हाला कोणी यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. जर जगात 75 देशात लोक शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून मोठे होतात, तर आपल्या तर रक्तातच शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. विचार करा आपण काय काय करू शकतो ते. पूर्वी आजी म्हणायची, शिवाजी महाराजांचे मावळे होते कसे, तर सकाळी लवकर उठे, रणांगणात सुटे, तलवार तुटे पण मागे नाही हटे. आणि आज आपले मावळे उशिरा उठे, दारूच्या अड्ड्याला सुटे, बाटली फुटे पण पेन मागे नाही हटे. अरे काय संस्कार घेतोय आपण. त्यापेक्षा माझ्या शिवरायांचा मंत्र जपा, त्यांचे संस्कार जपा. कोणत्याही महाराजांकडून अंगठ्या घ्यायची गरज लागणार नाही, याची मी त्रिकालबादी गॅरंटी आहे माझी. स्टॅम्पवर लिहून घ्या. शेवटी सर्वांना सांगू इच्छिते, झाडे लावा, झाडे जगवा, कचरा करू नका व कोणाला करू देऊ नका. मुली वाचवा, मुली शिकवा, व्यसनापासून दूर राहा, स्त्रियांचा आदर करा. शिवाजी महाराजांना डोक्यावर ठेवण्यापेक्षा मनात ठेवा. शेवटी सर्वांसाठी घोषणा, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मांडित, शास्त्रात शस्त्र पारंगत, राजनीती
बरं